नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट परीक्षेचा रिझल्ट लागला की प्रत्येक घरात एकच चर्चा सुरू होते, माझा ऑल इंडिया रँक म्हणजेच एअर किती आला. अनेक पालक आणि विद्यार्थी याच ऑल इंडिया रँकचा विचार करून चिंतेत पडतात किंवा चुकीचे अंदाज लावतात. पण आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेचे एक सर्वात मोठे आणि कटू सत्य सांगणार आहे. महाराष्ट्रात जर तुम्हाला MBBS ला ऍडमिशन हवे असेल तर तुमचा ऑल इंडिया रँक केवळ एक आकडा आहे. खरी जादू करतो तो तुमचा SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्टचा रँक. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 85% स्टेट कोट्यातून गव्हर्नमेंट किंवा खाजगी मेडिकल कॉलेज हवे असेल तर एअर पेक्षा SML का महत्वाचा ठरतो. आणि या वर्षी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत याचा संपूर्ण, अचूक आणि सविस्तर गोषवारा आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती तुमच्या प्रवेशाची संधी हुकवू शकते. जेव्हा राष्ट्रीय स्तरावर नीट परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा ऑल इंडिया रँक हा देशातील तब्बल 23 ते 24 लाख विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आधारित असतो. इतक्या मोठ्या संख्येमुळे दोन विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये किरकोळ फरक असला तरी त्यांचा ऑल इंडिया रँक मध्ये हजारो क्रमांकाची दरी निर्माण होते. परंतु जेव्हा महाराष्ट्र CET सेल आपली अधिकृत स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसिद्ध करते तेव्हा हा डेटा केवळ महाराष्ट्रातील प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र ही क्लोज स्टेट आहे, त्यामुळे इतर राज्यातील विद्यार्थी 85% स्टेट कोट्यात प्रवेश घेऊ शकत नाहीत. तसेच महाराष्ट्रातील काही विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश घेतात. परिणामी महाराष्ट्रातील 85% स्टेट कोट्यातील प्रवेशाचा अंदाज बांधताना एअर पेक्षा स्टेट मेरिट लिस्टद्वारे मिळणारा SML हा अधिक विश्वासार्ह आणि वास्तववादी चित्र दाखवतो. एअर वरून प्राथमिक अंदाज येऊ शकतो, पण SML द्वारे तुम्हाला राज्यातील तुमच्या खऱ्या स्थानाची अधिक स्पष्ट माहिती मिळेल. तसेच राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय कोट्यामध्ये केवळ मोजक्याच प्रवर्गांना आरक्षण दिले जाते. या उलट महाराष्ट्राच्या राज्याचे आरक्षण धोरण अत्यंत विस्तृत आहे. महाराष्ट्रात विमुक्त जाती आणि भटक्या जमातींचे अंतर्गत वर्गीकरण करून VJA, NTB, NTC आणि NTD असे स्वतंत्र संवर्ग आहेत. ऑल इंडिया रँक वरून या पोट संवर्गातील स्पर्धा स्पष्ट होत नाही, जी SML यादी जाहीर झाल्यावरच स्पष्ट होते. मागील काही वर्षांच्या कलाचा अभ्यास केला तर एअर आणि SML यांच्यात लक्षणीय फरक दिसून येतो. त्यामुळे पालकांनी एअर पाहून गोंधळून न जाता आपल्या पाल्याच्या SML वर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. SML हा सुद्धा दोन प्रकारे असतो. पहिला म्हणजे सर्व उमेदवारांच्या एकत्रित गुणांवर आधारित जनरल SML आणि दुसरा म्हणजे तुमच्या प्रवर्गातील कामगिरी दर्शवणारा कॅटेगरी रँक. प्रवेशाची खात्री करण्यासाठी केवळ जनरल SML पाहून कॉलेजची निवड करणे अपुरे ठरू शकते. त्यामुळे अचूक प्रवेशाची शक्यता तपासण्यासाठी तुम्ही केवळ जनरल SML वर अवलंबून न राहता तुमच्या कॅटेगरी रँकचे आणि संबंधित महाविद्यालयात तुमच्या प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या जागांचे योग्य मॅपिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. या ताळमेळामुळे तुम्हाला तुमच्या सामाजिक आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळू शकतो. रँक नुसार योग्य कॉलेज निवडणे अधिक सुलभ होईल. येथेही जनरल SML पाहण्यापेक्षा तुमच्या दृष्टीने कॅटेगरीचा SML महत्वाचा आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 85 महाविद्यालयाच्या माध्यमातून सुमारे 12,000 पेक्षा जास्त MBBSच्या जागा उपलब्ध आहेत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांविषयी बोलायचे झाले तर सध्या उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रात एकूण 43 सरकारी कॉलेजेस असून त्यात 6,075 जागा आहेत. यापैकी 15% म्हणजे सुमारे 904 जागा ऑल इंडिया कोट्यासाठी तर 85% म्हणजे सुमारे 5,121 जागा महाराष्ट्राच्या स्टेट CET सेलद्वारे SML नुसार भरल्या जातात. दुसरीकडे राज्यात 42 खाजगी महाविद्यालये असून त्यात 6,749 जागा आहेत. यातील 85% म्हणजे सुमारे 4,862 जागा स्टेट कोट्यासाठी आणि 15% म्हणजे सुमारे 885 जागा NRI किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी आहेत. हे आकडे मागील शैक्षणिक वर्षाच्या उपलब्ध माहितीनुसार आहेत. त्या आकड्यांमध्ये यावर्षी थोडाफार फरक पडू शकतो. त्यामुळे हे आकडे केवळ मार्गदर्शक समजावेत, प्रमाण मानू नयेत.
सरकारी महाविद्यालयांमधील 85% स्टेट कोट्याच्या 5121 जागांचे सामाजिक आरक्षणानुसार वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे. खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गासाठी साधारणपणे 2100 ते 2200 जागा, तर ओबीसी प्रवर्गासाठी 970 पेक्षा जास्त, अनुसूचित जाती एससी साठी 660 पेक्षा जास्त, अनुसूचित जमाती एसटी साठी 350 आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे ईडब्ल्यूएस साठी 510 जागा उपलब्ध आहेत. विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी व्हीजे एनटीए साठी 150, एनटीबी साठी 120, एनटीसी साठी 175 आणि एनटीडी साठी 100 जागा राखीव आहेत. प्रत्येक संवर्गामध्ये लागू असलेले महिला आरक्षण 30% जागा राखीव यामध्ये स्वतंत्रपणे समाविष्ट असते. खाजगी महाविद्यालयांमधील 85% स्टेट कोट्याच्या 4862 जागांचे वितरण पाहता एससी साठी 632, एसटी साठी 340, व्हीजे साठी 146, एनटीबी साठी 122, एनटीसी साठी 170, एनटीडी साठी 97, ओबीसी साठी 924, ईडब्ल्यूएस साठी 486 आणि खुल्या प्रवर्गासाठी 1945 जागा उपलब्ध आहेत. प्रत्येक संवर्गासाठी उपलब्ध एकूण जागांचा म्हणजे सरकारी प्लस खाजगी जागांचा विचार करता आणि मागील वर्षांच्या ट्रेंडचा अभ्यास करता एसएमएल ची साधारण सुरक्षितता किंवा शक्यता समजून घेता येते. ओपन एकूण 4145 जागा, सरकारी 2200 प्लस खाजगी 1945. मागील ट्रेंडनुसार सरकारी कॉलेजसाठी साधारण एसएमएल 2200च्या आत आणि खाजगी कॉलेजसाठी सुमारे 4145 पर्यंत असल्यास प्रवेशाची संधी निर्माण होऊ शकते. ओबीसी एकूण 1894 जागा, सरकारी 970 प्लस खाजगी 924. मागील ट्रेंडनुसार सरकारी कॉलेजसाठी साधारण एसएमएल 1000च्या आत आणि खाजगी कॉलेजसाठी सुमारे 1900 पर्यंत असल्यास प्रवेशाची संधी निर्माण होऊ शकते. एससी एकूण 1292 जागा, सरकारी 660 प्लस खाजगी 632. मागील ट्रेंडनुसार सरकारी कॉलेजसाठी साधारण एसएमएल 700 पर्यंत आणि खाजगी कॉलेजसाठी सुमारे 1300 पर्यंत असल्यास प्रवेशाची संधी निर्माण होऊ शकते. एसटी एकूण 690 जागा, सरकारी 350 प्लस खाजगी 340. मागील ट्रेंडनुसार सरकारी कॉलेजसाठी साधारण एसएमएल 400च्या आत आणि खाजगी कॉलेजसाठी सुमारे 700 पर्यंत असल्यास प्रवेशाची संधी उपलब्ध होऊ शकते. ईडब्ल्यूएस एकूण 996 जागा, सरकारी 510 प्लस खाजगी 486. मागील ट्रेंडनुसार सरकारी कॉलेजसाठी साधारण एसएमएल 550च्या आत आणि खाजगी कॉलेजसाठी सुमारे 1000 पर्यंत असल्यास प्रवेशाची संधी उपलब्ध होऊ शकते. व्हीजेए एकूण 296 जागा, मागील ट्रेंडनुसार सरकारी कॉलेजसाठी साधारण एसएमएल 160 पर्यंत आणि खाजगी कॉलेजसाठी सुमारे 300 पर्यंत असल्यास प्रवेशाची संधी निर्माण होऊ शकते. एनटीबी एकूण 242 जागा, मागील ट्रेंडनुसार सरकारी कॉलेजसाठी साधारण एसएमएल 130 पर्यंत आणि खाजगी कॉलेजसाठी सुमारे 250 पर्यंत असल्यास प्रवेशाची संधी उपलब्ध होऊ शकते. एनटीसी एकूण 345 जागा, मागील ट्रेंडनुसार सरकारी कॉलेजसाठी साधारण एसएमएल 180 पर्यंत आणि खाजगी कॉलेजसाठी सुमारे 350 पर्यंत असल्यास प्रवेशाची संधी उपलब्ध होऊ शकते. एनटीडी एकूण 197 जागा, मागील ट्रेंडनुसार सरकारी कॉलेजसाठी साधारण एसएमएल 110 पर्यंत आणि खाजगी कॉलेजसाठी सुमारे 200 पर्यंत असल्यास प्रवेशाची संधी उपलब्ध होऊ शकते. मात्र हे सर्व अंदाज मागील वर्षाच्या उपलब्ध माहिती व ट्रेंडवर आधारित असून प्रत्यक्ष कट ऑफवर ऑल इंडिया कोटा, डीम्ड युनिव्हर्सिटी निवड, राऊंड निहाय प्रवेश प्रक्रिया, आरक्षणातील बदल, सामाजिक आरक्षण आणि विद्यार्थ्यांची पसंती यांचा परिणाम होऊ शकतो. येथे दिलेले संवर्ग निहाय जागांची आणि एसएमएल रँकची माहिती केवळ विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि अभ्यासासाठी आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासाठी महिलांचे 30% आरक्षण, समांतर आरक्षण, 10% ईडब्ल्यूएस आरक्षण आणि इतर सामाजिक आरक्षणांची गुंतागुंतीची अंमलबजावणी विचारात घेतली जाते. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सामाजिक आरक्षणाव्यतिरिक्त उमेदवाराच्या वैयक्तिक स्थितीवर आधारित समांतर आरक्षण लागू केले जाते, ज्यामध्ये प्रामुख्याने महिला,
दिव्यांग व्यक्ती, संरक्षण दलातील जवानांचे पाल्य, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, प्रकल्पग्रस्त, डोंगराळ भागातील रहिवासी आणि भूकंपग्रस्त या प्रवर्गाचा समावेश होतो. हे आरक्षण सर्व सामाजिक प्रवर्गांच्या अंतर्गत समांतरपणे कार्यरत असते, ज्यामुळे प्रत्येक सामाजिक गटातील पात्र उमेदवारांना त्यांच्या स्थितीनुसार विशेष संधी मिळणे सुनिश्चित होते. उदाहरणार्थ, एसटी प्रवर्गासाठी महाराष्ट्रात गव्हर्नमेंट आणि खाजगी मेडिकल कॉलेजेसमध्ये एकूण 690 जागा आहेत. याचा अर्थ तुमचा एसटी कॅटेगरीचा एसएमएल 690च्या आत येणे आवश्यक आहे. परंतु प्रत्येक कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षण असल्यामुळे इथले बदल होऊ शकतात. एसटी कॅटेगरीमध्ये 800 एसएमएल असणारा एखादा विद्यार्थी सुद्धा दिव्यांग अथवा इतर समांतर आरक्षण असल्यास प्रवेशासाठी पात्र होऊ शकतो. तसेच अनेक विद्यार्थी ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेत असल्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या मेरिटवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे काही वेळा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण होते. दरवर्षी ईडब्ल्यूएस आणि जनरल प्रवर्गाच्या गुणांमध्ये होणारी तफावत याचे भाकीत कोणीच करू शकत नाही. तसेच महाराष्ट्रात सामाजिक आरक्षणाअंतर्गत येणारे विविध प्रवर्ग यामुळे सुद्धा एसएमएल कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे ही माहिती हा केवळ एक सूचक अंदाज आहे. म्हणूनच एसएमएल वरून 99% पर्यंतचा अचूक अंदाज येऊ शकतो, असे सूचक विधान आम्ही केलेले आहे. याचा अर्थ एसएमएलच्या काठावर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एसएमएल रँकवरून अचूक अंदाज व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी एसएमएल 90%च्या आत असेल त्यांची निश्चितच खात्री देता येऊ शकते. कॅटेगरी एसएमएल काठावर येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी कृपया या सर्व बाबी नीट समजून घ्याव्यात. अंतिम प्रवेशाची स्थिती ही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे स्टेट सीईटी सेट अधिकृतपणे जाहीर होणारी एसएमएल रँक यादी आणि त्यावेळेच्या प्रत्यक्ष जागांची उपलब्धता यावरच पूर्णपणे अवलंबून असेल, याची पालकांनी व मुलांनी दक्षता घ्यावी. तर विद्यार्थी आणि पालकांनो, आज आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार लागणारा अपेक्षित एसएमएलचा साधारण सुरक्षित आकडा आणि प्रवेशाची शक्यता अत्यंत सविस्तरपणे पाहिली आहे. नीटच्या मुख्य निकालाच्या दिवशी तुमचा एअर काहीही आलेला असो, खरी लढाई तेव्हा सुरू होईल जेव्हा महाराष्ट्र सीईटी सेल आपली प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट जाहीर करेल. तोपर्यंत कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आजच्या व्हिडिओतील माहिती ही केवळ आपल्याला मार्गदर्शक ठरेल या दृष्टीने आम्ही दिलेली आहे. त्यामुळे या माहितीवरून विश्लेषण समजून घेताना आपल्याला या वर्षीच्या शैक्षणिक प्रवेशासाठी नक्की मदत होईल असा आमचा विश्वास आहे. आमच्या चॅनलवर 100 पेक्षा जास्त माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल डेंटल कॉलेजची संपूर्ण माहिती, फी सवलत, ऑल इंडिया आणि स्टेट कोटा प्रणालीचे सविस्तर विश्लेषण उपलब्ध आहे. हे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्ह्यूज व्हिडिओज टॅबवर जाऊन ते आवर्जून पहा. तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये मदत हवी असल्यास आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या संस्थेशी जोडून राहा. नीट परीक्षा झाली, पुढे काय हा काउन्सिलिंग संदर्भात पायाभूत माहिती देणारा आमचा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. नीट 2026 संदर्भात महाराष्ट्र सीईटी सेल व एमसीसी यांच्याकडून येणारे पुढील अपडेट्स आम्ही आपणास वेळेवर देत जाऊ. काउन्सिलिंग संदर्भात आपल्यास योग्य मार्गदर्शन करू. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, अथवा स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडला स्कॅन करून आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. जर आपणास आमच्याकडून पेड काउन्सिलिंग हवी असेल तर आम्हाला 93 25 26 15 62 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा. आणि पुढील महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.